आज पहाटे लवकर निघून आमच्या पांगरीच्या श्री नीलकंठेश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले व व्याख्यानासाठी लातूरच्या दिशेने प्रयाण केले. कार्यक्रम तसा दुपारचा होता, पण गाडीचं काम असल्यामुळे जरा लवकर निघालो. लातूरात जाताच सकाळचा नाश्ता उरकून आम्ही गॅरेजला पोहोचलो. तिथे दयानंदकडे गाडी सुपूर्द करून ती दुरुस्त होईपर्यंत तिथेच वाचत बसलो. तिथून निघून मग आम्ही वेळेवर कार्यक्रमस्थळी पोहोचलो. तिथे गेल्यावर पहिल्या मराठवाडा शैक्षणिक महासंमेलनाचे अध्यक्ष ओमप्रकाश झुरळे सरांनी स्वागत केले. त्यानंतर अजित भैयांसोबत मी प्रदर्शनात असलेल्या विविध स्टॉल्सना भेटी देऊन नवनवीन संकल्पनांची माहिती घेतली. दुपारचे सत्र सुरू झालं आणि मी स्टेजकडे निघालो. आयोजकांचा सत्कार स्वीकारला. झुरळे सरांनी प्रास्ताविक केले व लगेच मी माझ्या व्याख्यानासाठी उभा ठाकलो. प्रोटोकॉल फॉर द स्कूल लाईफ म्हणजे शालेय जीवनासाठीची आचारसंहिता हा विषय मांडत असताना विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून प्रबोधन केले. वाक्यागणिस मिळणाऱ्या शाळकरी श्रोत्यांच्या टाळ्यांनी कॉन्फरन्स हॉल दणाणून गेला. कार्यक्रम संपल्यानंतर लहान थोरांच्या प्रतिक्रिया आणि आशीर्वाद स्वीकारून ऑटोग्राफ व फोटोग्राफ देत देत आम्ही महासंमेलनाचा निरोप घेतला.